मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करू तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण आहोत खंडाळे गावामध्ये. इकडनं आपण सागरगडासाठी चाललो आहे. या ठिकाणी थोडी विश्रांती घेतली होती आपण. साईबाबाचं मंदिर आहे इकडं. 1-2 तास झोपलो आणि आता इकडनं पायथ्याला चाललो आहे बघा या गाडीमध्ये. अजून अंधार आहे, एकदम उजाडलं नाही. आता तिकडं पायथ्याला गेलो आपला ट्रेक चालू होणार आहे. हे बघा, हे जे मंदिर दिसतंय ना, या मंदिरात तुम्ही थांबू शकता जर संध्याकाळी आले तर. अंधार आहे सध्या तरी. कालभैरवेश्वर मंदिर या ठिकाणी थांबू शकतो. आणि त्या मंदिराच्या जस्ट लेफ्ट साईडनी इकडं राईट साईडनी रस्ता जाते बघा या ठिकाणावरून इकडं या मैदानातून. हे बघा, हा जो डांबरी रस्ता आहे ना, जो ते वस्तीचं नाव काय होतं ती? खंडाळे वस्तीतून जो इकडे रोड येतो डांबरी, त्या रोडने आल्यानंतर ना हा जो पोल आहे लाईटचा, त्या पोलच्या जस्ट बाजून इकडे वरती रस्ता जातो. हे बघा, ही पायवाट इकडनं आपण आतमध्ये आपला ट्रेक स्टार्ट होतो. हे बघा, इकडे रोड दिसतोय. हा जो लाईटचा पोल आहे ना, आणि इकडनं या गावातून इकडनं आलो आपण. थोडंसं चुकलो होतं म्हणून पुढे गेलो होतो, परंतु पाठी आल्यावरती हे बघा, हा जो रस्ता इकडनं गावातून आला ना, तर हे आंब्याचं झाड आणि हा लाईटचा पोल, हे दोन लक्षात ठेवा. आणि त्याच्या जस्ट समोर इकडनं गाडाकडे रस्ता जातो. आत्ता आपल्याला परफेक्ट रस्ता भेटला आहे. गाडीची पाठी पण आहे समोर, पण पूर्ण ती नाहीशी झाली, त्याच्यावर काहीच लिहिलेलं नाही, गंजून खराब झालेली. हे बघ, तिच्या झाडाखाली पाठी, पण त्याच्यावर काहीच लिहिलेलं नाही राहिलं. हे बघ, हा पाण्याचा फ्लो आहे, याला क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं. असं पायवाट आहे सगळी इकडनं. हे बघ, दगडी पायऱ्या वाटतं ती केलेली आहे इकडे. हां, वरती पण गेली असते. हे बघा, या ठिकाणावरून ट्रेक आपला स्टार्ट होते. हे बघा, पायऱ्या, दगडी पायऱ्या गेलेल्या आहेत सगळ्या. किती वाजले? 6:30 झाले ट्रेकचा स्टार्ट करा. आणि रात्री आम्ही इकडे या ठिकाणी 3 वाजता आलोय. 3 वाजल्यापासून झोपलो होतो. आता 6:30 वाजता ट्रेक स्टार्ट केला. वरती प्रवेशद्वार वगैरे तुम्ही बघितलेत का? नाही. आहे हा तो रस्ता वाटतो. हे बघा, हा सगळा पायऱ्याचा पॅच सोडून वरती आलं. आणि समोर या ठिकाणी 7 देवी दिसतात. 1 2 3 4 5 6 7 7 8 8 आहे. 7 देवी दिली. इकडनं सरळ जायचं बघा, पूर्ण पायऱ्या दिसतात वरपर्यंत. व्हिडिओ मध्ये बघितलं कुठे? सतीदेवी काय 7 लिहिलंय, पण 8 आहे त्या. सतीदेवी पण त्याला बघा, या 8 आहे, इकडं 7 आहेत. हे बघा, हा आहे सिद्धेश्वर वॉटरफॉल. खतरनाक, पावसाळ्यात एकदम खतरनाक स्वरूप असणार आहे. हा दिसतोय समोर. इकडे काय फक्त माची अशीच. इकडे जायचं आपल्याला अजून. आता एकदम आपण धबधब्याच्या वरती पोचले. हा समोर दिसतोय ना, हा सिद्धेश्वर वॉटरफॉल. आणि हा रस्ता बरोबर त्याच्यावरून जातो. तिथे एक मंदिर आहे, त्या ठिकाणी जायचं आपल्याला. तर आता आपण ना मंदिरापाशी पोचतो. इकडं एक वस्ती वरती सिद्धेश्वर वॉटरफॉल, त्याच्या बरोबर एक्झॅक्ट वरती ना एक वस्ती, त्या ठिकाणी पोचतोय आपण. आणि त्याआधी इकडे येण्याचा जो टाईम आणि कसं आलो ते सांगतो तुम्हाला, कारण अंधार असल्यामुळं आपण व्हिडिओ केला नव्हता. तर आपण सुरुवातीला पनवेलवरून गाडी केली होती. तर त्या गाडीने म्हणजे हा जो सागरगड आहे ना, हा रायगड जिल्ह्यातील अलिबाग पेनचा जो रस्ता आहे, त्या ठिकाणी रस्त्याच्या मध्ये एक खंडाळे म्हणून गाव आहे. त्या ठिकाणावरून एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावरील त्याचा बेस विलेज आहे. तिकडनं हा ट्रेक स्टार्ट होत आहे.
आता आपण सकाळी 6:30 वाजता ट्रेक स्टार्ट केला होता आणि एक अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण वरच्या वस्तीपर्यंत पोहोचलो माचीवरती. हे मंदिर आहे इथं आणि आपल्याला इकडं वरती जायचं. क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान आणि इकडं माकडं बघा किती सगळे बसलेत हा रस्त्यावरून खाली येण्याचं. हे मंदिर आहे शंकराचं आतमध्ये. तर आता आपण सिद्धेश्वर मंदिरात एंट्री करतो इकडनं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे सिद्धेश्वराचं मंदिर. आता इकडनं सिद्धेश्वराचं दर्शन झालं आपलं आणि पुन्हा इकडं वरती चढायला सुरुवात केली. किल्ला आत्ता 6:15 झालेत. आपला हा ट्रेक 6:30ला चालू झाला होता सागरगडाचा. आता माचीपर्यंत यायला आपल्याला 7:15 आपली या ठिकाणी गेली. 6:15ला आपला ट्रेक स्टार्ट झाला. तर आता सिद्धेश्वर मंदिरापासून आपण वरती आलो ना, हे बघा वरती घरं दिसतात ना, तर ही वस्ती वरची आदिवासी वस्ती. आणि आपल्याला त्या वस्तीकडे ना आता या ठिकाणावरून सरळ जायचं. हे बघा ह्या लाईटच्या डीपीवरती लिहिले गडाकडे जाणारा. दिसलं इकडे बांध केलं आणि तिकडे तो वस्ती आणि धबधबा इकडे. म्हणजे हे जे 2 रस्ते इकडनं मंदिराकडून आलं ना, हा एक रस्ता धबधब्याकडे जातो राईट साईडला आणि सरळ जो रस्ता जातो ना तो गडाकडे जातो. तर आपण गडाकडे चालले. सागरगडाचा जास्त इतिहास भेटणार नाही तुम्हाला, जास्त त्याच्या इतिहासात नोंद नाही आणि त्यामुळे इकडे तुम्हाला गर्दी दिसत नाही कारण जास्त फेमस नाही हा किल्ला. अजून तरी आपण आपला एकच ग्रुप चाललेला आहे या ठिकाणी. तर आता आपण हे ना वरती जी सागरवाडी किल्ल्याच्या पायथ्याचं एक्झॅक्ट गाव त्या ठिकाणी पोहोचलो. हे बघा ही समोर दिसते ना ही सागरवाडी. ही वस्ती छोटीशी सागरवाडी म्हणून या ठिकाणी पोहोचले आहेत आपण. हे बघा हे सागरवाडी गाव आणि ह्या वस्तीतून आपल्याला सरळ हा रस्ता दिसतो. ह्या रस्त्याने पुढे जायचं. आपल्याला एक बॅग घेऊन करता येत नाही. तर आता वस्तीच्या थोडंसं बाहेर आले ना तर या ठिकाणी बघा एक वडाचं झाड आहे. म्हणजे हा जो रस्ता आहे ना मेन तो सोडायचा आहे आपल्याला आणि लेफ्ट साईडला या ठिकाणी वडाचं झाड आहे तिकडे जायचं आहे. पाय वाटे बघा ह्या वाटेने सरळ पुढे. हे बघा 1 तास चालल्यानंतर ना आपल्याला या ठिकाणी असं छोटंसं एक विहीर टाईप भेटलेलं आहे आणि त्याच्यावर इकडे शेती केली जाते या ठिकाणी वरती. त्या दगडाला नक्षी दिसते. आता आपल्याला इकडनं किल्ला दिसायला लागलेला आहे सागरगड. हे बघा तो त्या ठिकाणी तो बुरुज आहे किल्ल्यावर आणि आपल्याला हा पूर्ण पट्टा क्रॉस करून वरती तिकडे जायचं आहे. आलो आहे बऱ्यापैकी माझ्यामध्ये 1/2 तासात आपण किल्ल्याच्या एकदम त्या टोकाला जाऊ. ह्या साईडने मी उतरलेलो आणि त्या तर फायनली मित्रांनो आपण सागरगडाचा महादरवाजा आहे ना त्या ठिकाणी पोहोचलो आहे. तेव्हा इकडनं महादरवाजाकडे जाणारा रस्ता आहे आणि त्याची पाटी. हे महादरवाजा पुसून गेले नाव. हे बघा हा पाटी दिसतोय ना हा दरवाजा आहे. इकडनं रस्ता होता आपण. तर आता आपण महादरवाजातून प्रवेश करतोय. बघा हा महादरवाजा आहे, हा बुरुज आहे इकडं आणि इकडनं दरवाजापर्यंत दरवाजा बऱ्यापैकी सगळा कोसळला आहे. सगळे दगडी खाली पडले दरवाजाचे. तर आता महादरवाजातून आपण वरती एंट्री केली आणि महादरवाजातून जसं तुम्ही वरती येणार ना अशा दगडी पायऱ्या आहेत मोठ्या मोठ्या. तिकडनं आपण किल्ल्यावर एंट्री करतोय. आता जास्त काही चढणीचं नाही, सरळ सरळ
रस्ता असणारे छोटे मोठे चढ उतार आहेत. म्हणजे आपण एक अर्ध्या तासामध्ये किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करू, कारण किल्ल्यावर जास्त काही अवशेष पाहण्यासारखे नाही. पुन्हा एकदा दगडी पायऱ्या लागले, पूर्ण दगड रचून रस्ता केलेला आहे. आणि आणखी एक प्रवेशद्वार लागले या ठिकाणावरून, जिथून आपण किल्ल्यावर एंटर होते प्रॉपर. हे बघा या ठिकाणावरून पोमा लायपोमा. हे बघा किल्ल्यावरती पोचलो आपण आता. अजूनही सूर्याचं किंवा उन्हाचा काही त्रास नाही. सुंदर असं वातावरण तयार झाले, जबरदस्त, खूप भारी आहे, रिलॅक्स. आणि बघा आता अवशेष दिसायला लागले किल्ल्यावरचे. या ठिकाणी पाठी परंतु ती गंजून संपून गेली, म्हणजे काहीच नाही त्याच्यावर राहिलेलं. हे किल्ल्याचे अवशेष आहे पूर्ण, एवढंच. जास्त किल्ल्यावर जास्त काही अवशेष नाही, थोडेफार अवशेष आहे. ते आता आपल्याला एक्सप्लोअर करायचे पूर्ण, अजून काय काय पाहण्यासारखं आहे. हा बघा पूर्ण मोकळा परिसर आहे आणि उन्हाचं कुठे काही नामोनिशाण नाही दिसत इकडे. हे बघा या ठिकाणावरून आपण किल्ल्यात आतमध्ये एंट्री करतोय. हे संपूर्ण अवशेष पडलेले. हे बघा हे खालून संघ आहे, खालच्या वस्तीपासून सागरवाडीपासून हे संघ आहेत आपल्या 4, 1 2 3 आणि तो पाठी एक 4 आहे. हे बघा हे प्रवेशद्वारातून एंट्री केल्याच्या नंतर ना त्याचा जो बुरुज आहे त्या बुरुजावरतीच तोफ ठेवलेली आहे. प्रॉपर तिचं वर्क करून म्हणजे व्यवस्थित करून ठेवलेली होती. हे बघा 2022 मध्ये ठेवलेली. 22ला ती हे केली तिथं. हे संवर्धन केली, समोरचा भाग तुटलेला आहे. तर फायनली मित्रांनो आपण जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासना रूढ जो स्टॅच्यू लावलेला आहे ना त्या ठिकाणी पोचलोय. किल्ल्यावरील सागरगडावरील जो मेन आहे, मस्त छप्पर वगैरे गेलेले आहेत ना. हे बघा महाराजांची या ठिकाणी जी प्रतिकृती ना त्याच्या जस्ट लेफ्ट साईडला हे बघा हा बुरुज आहे वरती. या ठिकाणी तोफा वगैरे ठेवलेले आहेत. हा एक बुरुज, या ठिकाणी 1 2 3 तोफा आहेत. हे बघा आणि इकडनं बघा तो माचीसारखा सुळका दिसतो तिकडे. हा पूर्ण किल्ल्याचा परिसर दिसतो इकडनं. इकडे अवशेष आहेत थोडे पडके, ते बहुतेक धान्य कोठार वगैरे असू शकतं. तो काय कडेलोट आहे का? आता आपण आहे ना महाराजांची जी सिंहासना रूढ मूर्ती आहे ना त्या ठिकाणी उभं आहे. हा पूर्ण परिसर बघितलं ना, पूर्ण प्लेन परिसर आहे. हे सगळे बुरुज आहे, हे तटबंदी इकडे. इथं एक बुरुज आहे तो पडला आहे, त्या ठिकाणी एक बुरुज आहे, तिथं तोफ आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक बुरुज, या ठिकाणी 3 तोफ आहे. इथं महाराजांची मूर्ती आहे आणि हा सगळा ओपन परिसर आहे. तर आता आपण पूर्ण हाईटवरती, आपल्याला आता पुढे तिकडे एक सुळका आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि जाता तर खाली मंदिर वगैरे ते पाहायचे. नंतर आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून होणार आहे आपला. बऱ्यापैकी झालेला आहे आता आपला किल्ला एक्सप्लोर करून अर्ध्याच्या वरती, म्हणजे एका अर्धा तासात आपण किल्ला पूर्ण एक्सप्लोर करून खाली निघणार आहे. तर त्याआधी ह्या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास सांगतो. हा जो किल्ला आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किनाऱ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. म्हणजे ज्यावेळेस खांदेरी आणि कुलाब्याची निर्मिती केली नव्हती ना त्याच्या अगोदर हा किल्ला तयार केला होता सागरी याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. कारण सागरी याच्यामध्ये जंजिऱ्याचे जे सिद्धी आहेत त्यांनी भरपूर म्हणजे हे केलं होतं, त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी या किल्ल्यांची बांधणी केली गेली होती. नंतर खांदेरी बांधल्यानंतर थोडं याचं महत्त्व कमी झालं, परंतु त्याच्या अगोदर याचं महत्त्व खूप होतं. यालाच सागरीगड आणि खेडदुर्ग असंही बोललं जातं या किल्ल्याला. तर आता आपण या किल्ल्यावरती सकाळी 6:30 वाजता चढायला सुरुवात केली होती. आता 10 वाजले. भरपूर टाईम गेला कारण आपल्याला खूप वेळ गेला फोटो वगैरे काढण्यामध्ये. अजूनही आपला थोडाफार जो परिसर एक्सप्लोअर करायचा बाकी आहेत. आत्ताशी आपण हे बघितलं आहे शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहेत, त्याच्यानंतर तोफा बुरुज वगैरे महादरवाजा ते पाहून आतमध्ये आले. अजून पाण्याची टाकी वगैरे आपल्याला काही भेटलेली नाही आणि मंदिर आहे ते पाहणार आहे आता आपण. तर चला आता इकडं निघतो, हे पूर्ण एक्सप्लोअर करून झालं परिसर.
तर आता महाराजांच्या जी मूर्ती लावली त्या ठिकाणावरून सरळ आपण पुढं हे जे शेवटचं बघा तो माचीसारखा त्या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी अवशेष आहे मला वाटतं बहुतेक ते धान्य कोटर किंवा दारुगोळा कोटर आहे, दोन्हीपैकी एक असणार आहे. हे पडके अवशेष दिसतात ते. हा पूर्ण आपला किल्ल्याचा लास्ट स्पॉट आहे. त्याच्यानंतर आपण उतरायला सुरुवात करणार आहे. उतरता उतरता फक्त खाली एक मंदिर आहे त्या ठिकाणावरून जाणार आहे. तर मित्रांनो आता आपण या किल्ल्याचा जो लास्ट स्पॉट आहे त्या ठिकाणी पोहोचलो आहे. हा एकदम शेवटचा स्पॉट आहे. या ठिकाणी भगवा झेंडा लावलेला आहे आणि याच्या पुढं डी एंड आहे. इकडे संपतो आहे किल्ला. तर आपण ना तो जो वरती हे दिसतो ना माथा त्याच्यावरती महाराजांची मूर्ती तिकडनं खाली उतरून आलो इकडं. इथं अवशेष वगैरे थोडेफार आणि हा किल्ल्याचा एंड स्पॉट. इकडे बघा हा झेंडा आहे भगवा. हा तर फायनली पूर्ण किल्ला आपला एक्सप्लोर करून झाला. फक्त आता जातात एक मंदिर ते पाहायचे आणि जे कोठार आहे ना धान्याचं बहुतेक किंवा शस्त्राचं कोठार त्या ठिकाणी जाऊन पुढं निघतो आपण तिकडनं. म्हणजे आपला हा किल्ला पूर्ण एक्सप्लोर करून कंप्लीट होणार आहे. हे बघा हे समोर दिसतं ना हे कोठार आहे बहुतेक धान्याचं किंवा याचं असू शकतं शस्त्रांचं. हे बघा ही सगळी किल्ल्याची ना संरक्षक भिंत आहे. जी मोठी दिसते ना ती बऱ्यापैकी पडझड झाली परंतु अजूनही साबित आहे बऱ्यापैकी. म्हणजे तुम्ही हे बघू शकता की जुन्या ह्याच्यामध्ये जे बांधकाम केलं जातं ते किती परफेक्ट होतं. अजूनही एवढ्या वर्षानंतर ते टिकून आहे. हे बघा ही एक संरक्षक भिंत आहे आणि हा पाणी जाण्याचा मार्ग आहे. हे इकडनं डायरेक्ट खाली. तर मित्रांनो सागरगडावरील पहिली पाण्याची टाकी भेटली आपल्याला बघा या ठिकाणी. आणि ज्यात पाणी भले खराब आहे पण आहे पाणी. हे बघा या ठिकाणी कुठलं तरी अवशेष आहे त्याची पाटी लावलेली परंतु पाटीचं पूर्ण हे जे नाव कोरलेलं आहे ते निघून गेलं आहे पूर्ण. त्याच्यामुळे एक्झॅक्ट काय हे काही सांगू शकत नाही. हे बघा हे बघा हे ते धान्य कोठार हे जे दिसते ना अवशेष. त्यानंतर या ठिकाणी वाड्याचे अवशेष छोटेसं आणि त्याच्या जस्ट खालून आपण पलीकडे चालू कारण वरती आपण एक्सप्लोर करून आलो पूर्ण. ज्या ठिकाणी महाराजांची मूर्ती आहे हा त्याच्या खालच्या बाजूने इकडनं आपण खाली उतरणार आहे. हे बघा ते मंदिर आहे त्या ठिकाणी भगवा झेंडा फडकतो ते. आणि ते मंदिराचं दर्शन घेऊन आपण हा व्हिडिओ संपवणार आहे सागरगडचा. पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून त्याला मस्त किल्ला आहे. किल्ला पूर्ण एक्सप्लोर करायला कमी 4 ते 5 तास जातात खाली चढून उतरून आणि एक्सप्लोर करून. तर आता किल्ल्यावरील दुसरं पाण्याचं टाकं या ठिकाणी त्या ठिकाणी पोचलो आपण. आणि ते पाणी थोडंसं व्यवस्थित पिण्यासारखं बघ. आणि इकडं वरती मंदिर आहे. अरे बापा जबरदस्त गोमुख पिण्यासारखं पाणी स्वच्छ. तर मित्रांनो हे जे दुसरं पाण्याचं टाक आहे ना ते गोमुखी पाण्याचं टाक आहे. आणि त्या बघा गोमुखातून पाणी येते खाली आणि हे पूर्ण भरलेलं आहे स्वच्छ पाणी एकदम पिण्यासारखं. हे शेवटचं टाक आहे किल्ल्यावरील. तर फायनली मित्रांनो आपण किल्ल्यावरचं शेवटचा जो स्पॉट आहे मंदिर गार्डेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे तो लास्ट स्पॉट पाहण्यासाठी आलं. हे बघा हे समोर आहे ना हे मंदिर आहे. ओम नमः शिवाय. तर आता सागरगडावरील जे शेवटचं महादेवाचं मंदिर त्याचं दर्शन झाले. पाठीमागे आहे ना ते महादेवाचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घेऊन आता आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे. आणि आता आपण निघतो परतीच्या प्रवासाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.